भारतीय सनातन संस्कृतीमध्ये श्राद्धादी विधी केले जातात. श्रद्धायाः क्रियते इति श्राद्धः. श्रद्धापूर्वक आपल्या पितरांकरिता पिंडदानादी विधी आपण करतो. श्रद्धामुळे करतो. काही लोक श्रद्धेचा दिखावा करतात. जीवनभर आईबापाला लाथा मारतात, मेल्यानंतर मोठं श्राद्ध घालतात. सेवा महत्वाची. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, लहानसं मोठं केलं, ती सेवा तर केलीच पाहिजे. मग कोणी मला जीवनभर सेवा केली, मेल्यानंतर श्राद्धाची काय गरज आहे? कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. शास्त्रामध्ये पिंडदानाचं तर महत्त्व आहेच, परंतु व्यवहार दृष्टीनं सुद्धा हे महत्त्वाचं का आहेत? तर ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण एखादा कार्यक्रम केला, काय बिघडलं? सूर्याला आपण अर्घ्य का देतो? एकाने विचारलं, तुम्ही इथून पाणी देता, सूर्याला भेटतं का तिकडं? सूर्याला मिळेल किंवा न मिळेल, पण कमीत कमी त्या निमित्ताने तुम्ही सूर्याला अर्पण करता आहेत, ते समाधान तर मिळतं ना. सुनबाई एखादं काम करते, सासूला विचारून करते, सासूला समाधान तर मिळतं ना. करायला सून करते, पण ते सासूला वाटतं मला विचारलं, तेवढं समाधान आहे. मिळतं नाही मिळतं हा भाग वेगळा आहे. तो संशोधनाचा विषय किंवा तो शास्त्राचा विषय. कोणी शास्त्र मानित असेल किंवा नसेल, एवढं तर आपण मानतो, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, त्याची कृतज्ञता व्यक्त करावी आपण. सूर्याला अर्घ्य द्यावं. आरोग्यम भास्करमिच्छेत मोक्षमिच्छेत जनार्दनात्. जो दररोज सूर्याला अर्घ्य देतो तो रोगी होत नाही, आणि 1000 जन्म सुद्धा त्याला, शेकडो जन्म, हजारो जन्म दारिद्र्य प्राप्त होत नाही. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. जो दररोज सूर्याला अर्घ्य देतो तो हजारो जन्म सुद्धा ज्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. का बरं? एक तर सूर्याला अर्घ्य द्यायचे म्हटल्यानंतर सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ करावी लागेल, मग त्या आधी 1 तास 2 तास उठावं लागेल ना. सूर्योदयाच्या आधी 2 तास जो उठतो तो कशाला दरिद्री होईल बरं? हे दरिद्री 10 वाजेपर्यंत पण झोपणारे असतात. 8-10 वाजेपर्यंत झोपतात, ते दरिद्री जाणार ना. आणि जो सूर्योदयाच्या 2 तास अगोदर उठतो तो दरिद्री राहील का? तो कर्तृत्ववान असेल. म्हणून हजारो जन्म तो कधीच दरिद्री होणार नाही जो सूर्याला अर्घ्य देतो तो. दुसरी महत्वाची गोष्ट, सूर्योदयाच्या वेळेला आपण जे अर्घ्य देतो, सूर्यप्रकाश आणि पाणी याचा जो संयोग होतो. आपण पाहतो आता पावसाळ्यात दिवस आहेत, सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला अचानक जर पाऊस येऊन उघडला आणि ऊन पडलं, पाऊस आला आणि ऊन पडलं, सायंकाळी काय दिसतं आपल्याला? सूर्य पश्चिमेला, पूर्व दिशेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं ना. अचानक पाऊस आला आणि उघडला आणि अचानक ऊन पडलं, म्हणजे पश्चिमेला सूर्य असेल तर पूर्व दिशेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं. त्या इंद्रधनुष्यामध्ये सप्तरंग दिसतात. हे कुठून आले सप्तरंग? हे जल आणि सूर्यप्रकाश याच्या संयोगातून ते सप्तरंग तयार झाले. काय आहे सप्तरंगाचा विशेष? जगामध्ये, या सृष्टीमध्ये या सगळ्या वस्तू या सप्तरंगापासून निर्माण झालेल्या. वनस्पतीमध्ये सप्तरंग आहेत. पानाचा रंग हिरवा आहे, काही पिवळ्या रंगाचे फुलं आहेत, गुलाबी रंगाचे फुलं आहेत, तांबड्या रंगाचे फुलं आहेत, निळ्या रंगाचे फुलं आहेत. फळं सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे असतात.
वेगवेगळ्या रंगाच्या फुलाफळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात. हिरव्या रंगाच्या फळांमध्ये वेगळे विटॅमिन्स, तांबड्या रंगाचे फळं असतात. आता गाजर आहेत, गाजरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. पिवळ्या रंगाचे फळं असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात. या फुलाफळांमध्ये ते जीवनसत्व कुठून आले तर जल आणि सूर्यप्रकाश याच्या संयोगातून जसे सप्तरंग या आकाशात निर्माण होतात तसे सूर्यप्रकाशाद्वारे त्या वनस्पतीमध्ये सुद्धा ते रंग निर्माण होतात. आणि त्या वनस्पतीमध्ये सुद्धा पोषक तत्व त्याद्वारून सूर्यप्रकाशातून आणि वायूद्वारे जलाद्वारे निर्माण होतं. मग ते पदार्थ खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये ते विटॅमिन्स वाढतात. पण दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला आपण अर्घ्य देतो, सूर्याकडे मुख करून पाणी सोडतो, तर त्या सूर्याचे किरण ज्या वेळेला त्या जलधारेतून परावर्तित होतात तिथं सुद्धा असे सप्तरंग निर्माण होतात. परंतु ते अतिशय सूक्ष्म रीतीने असल्यामुळे ते दिसत नाही डोळ्याला. परंतु अशा प्रकारचे सप्तरंग तयार होतात आणि त्या सप्तरंगांमध्ये ते विटॅमिन्स असतात आणि ते या शरीराला त्वचेद्वारे आपल्या शरीराला प्राप्त होतात. आणि त्यामुळं माणसाचं आरोग्य टिकून राहतं. नवे नवे दररोज जो प्रातःकाळी उठून सूर्याला अर्घ्य देतो त्याचे अनेक रोग नाहीसे होतात. म्हणून आरोग्यम भास्करम इच्छेत, आरोग्य प्राप्त करायचं असेल तर सूर्याला अर्घ्य द्यावी. दारिद्र्य येऊ नये असं वाटत असेल तर सूर्याला अर्घ्य द्यावी. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या सूर्याची आपण ऊर्जा वापरतो, सूर्याने कधी बिल पाठवलं का हो? आता सौर ऊर्जेवर मोठे मोठे प्रकल्प सुरू झाले. आपण इलेक्ट्रिक खात्याचं वीज वापरतो, इलेक्ट्रिक खातं बिल पाठवतो. पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस देऊन जर बिल भरलं नाही तर चौथ्यांदा कनेक्शन कट. सूर्याने कधी बिल पाठवलं नाही, कधी नोटीस पाठवली नाही, कधी कनेक्शन कट केलं नाही. मग एवढं मोठं कार्य, एवढी उपयोगिता ज्या सूर्याची आहे, मग कृतज्ञता म्हणून निरंजनीनं ओवाळलं किंवा पाणी अर्पण केल्याने काय बिघडलं? तसं ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, लहानचं मोठं केलं, त्यांच्या मृत्यूनंतर कृतज्ञता म्हणून श्राद्ध केलं तर काय बिघडणार आहेत? नास्तिक असला त्याने सुद्धा श्राद्ध करावं. आस्तिक तर करतातच, पण नास्तिकांनी सुद्धा कृतज्ञता म्हणून अवश्य श्राद्ध करावं. विठाला 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 विठाला. श्राद्धाचं निमित्त आहे अभंग तुकोबारायांचा. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतायत, जीवनभर जे कार्य आपण करतो, परमार्थिक कार्य जो परमार्थ करतो तो कशा करता करतो? शेवट गोड होण्याकरता करतो. माणसाचा शेवट गोड व्हावा, नाही तर काही लोक बघा जीवनभर, काही जीवनभर भजन करतात, म्हातारमध्ये भरकटतात, काही बोलायला लागतात भरकटल्यावर. जीवनभर काम करतो, कष्ट करतो, म्हातारा झालं, पोराच्या स्वाधीन करून देतो, पोर देतात घराच्या बाहेर काढून वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात सुद्धा जागा राहिली नाही काही ठिकाणी, आधी पुरी झाली. श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे. तर श्रीरामपूर सारख्या ठिकाणी वृद्धाश्रमाची गरज भासावी, किती मोठं दुर्दैव आहे. असा एक म्हातारा आला बेटामध्ये, थकलेला म्हणजे मला इथंच राहायचं. तू काय राहून काय करशील बरं इथं? असं घरून पोरांनी कळून दिलं तर मला इथं राहायचं. त्यांना म्हटलं, अरे बाबा तुझं सगळं वय झालं आणि आता तू इथं राहतो, पोरातच राहा, मी पोरं सांभाळी ना. श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम, तिथं फोन केला आम्ही. त्यांनी सांगितलं, महाराज एक बेडसुद्धा शिल्लक राहिला नाही वृद्धाश्रमात. इतके म्हातारे वाढले की त्यांच्याकडे बेड शिल्लक नाही. किती दुर्दैव आहे महाराज. अशी परिस्थिती निर्माण होणं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? बापाला किती आशा असते. नवारे पुत्राणाम कामाय पुत्रः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियो भवति. बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा आपली सेवा करेल, पण तो सेवा तर करीत नाही, बापाला घराच्या बाहेर काढतो महाराज.
बघा काय शेवट झाला. संसारामध्ये अनेक लोकांचा शेवट खूप वाईट होतो महाराज. परमार्थ आहे शेवट गोड करण्याकरता. हाय 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 करतो. काय करतो हाय हाय करून? दृग दृग नाही तेज देह जब डग मग पग पग मग मग अलग पर जग जग मुख धंधव झंझब भग भग जम अनुचर लग भग जगरम भगवत भज चत सुभगदर जगभर पिल सुर अचल बसरे जटपट मन चेत कपट तेज खटपट कादने बड धीर झपट करे कादने बड धीर झपट करे कादने बड धीर झपट करे. डोळ्याचं तेज गेलं, ऐकायला कमी झालं, हातपाय थरथर कापू लागले. मज नाही हात पाय डोळा पडले झापळ. कर्ण हे बधीर झाली वाचा बोली बोबड. नाक मुख गडू लागली लाळ आणि शेंबूळ. शाना बरी गती झाली अवघे करते हाळ हाळ. तुम्ही संत एवढा उपकार करा तुम्ही मदत खबरी आगमाचा सोयरा. एवढा उपकार करा मदत खबरी सदा सोयरा. मज नाही हातपाय डोळा पडले झापळ. कर्ण बधीर झाले वाचा बोले बोबळ. नाक मुगळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली अवघे करते हाळ हाळ. श्वानापरी गती झाली अवघे करते हळहाळ. सगळे हळहाळ करतात, कोणी जवळ येत नाही. हा जेवायला बसला, शेजारी नातू बसलेला असतो, तोंडातून लाळ गळती. केळे शेतीला नातवाला नातू म्हणतो आजोबा तुम्हाला कसं खावं अजून कळत नाही. आता याच्या बापाला ज्यांनी शिकवलं तो नातू म्हणतो आजोबा तुम्हाला कसं खावं कळत नाही. तेव्हा हळहळ करतो महाराज, कोणी जवळ येत नाही. म्हातारा माणसाला अपेक्षा असते कोणतरी शेजारी बसावं, दोन गोष्टी बोलाव्या, गप्पा कराव्या. कशाचं कोणी ते जवळ. एक माणूस भेटला, म्हणले महाराज मी जेव्हा रिटायर झालो 6 महिने घरी सांगितलं नाही रिटायर झालो म्हणून. नेहमीप्रमाणे डबा घेऊन जायचो आणि विश्रामगृहामध्ये आराम करायचो आणि जेवण करून घरी यायचो. त्यांना याच्याला घरी का नाही सांगितलं? त्यांनी सांगितलं रिटायर झाल्याची बातमी घरी जेव्हा कळाली तिथून पुढचे हाल काय सांगावं महाराज. कोणी उठून काम सांगायचं. सोनबाई म्हणजे जा त्या दुकानामध्ये किराणा घेऊन या, तुम्हाला तरी काय काम आहे, बसले इथं. पोरग रडतंय, ते पोरग दिसत नाही का ते पोरग रडतंय, तुम्हाला तरी काय काम आहेत, उचला ते पोराला. बाथरूम मध्ये स्नानाला गेला, ते पोरांना शाळेची तयारी करायची, तुम्हाला तरी काय काम आहे, थांबा अजून. पोरांची आंघोळी, सोनाबाईची आंघोळी, बायकोची आंघोळ, मग नंतर माझा नंबर लागला म्हणजे 11 वाजता. मोठं खटल्याचं घर होतं. स्नान केलं, पत्नीला म्हणला नाश्ता वाळ. पत्नी म्हणली का नाश्त्याची वेळ आहे का, या जेवण म्हणल्या जा, स्वयंपाक तयार आहेत. आंघोळ केल्याशिवाय नाश्ता करायचा नाही, नाश्ताही हुकला. काय हाल आहे म्हणले पुढचे. काही लोक बिचारे हळहळ करतात. एक म्हातारा भेटला, महाराज काय करावं, पोराचं माझं पटत नाही, पत्नीचं माझं जमत नाही, सून बरं पाहत नाही, काय करू. मी त्यांना विचारलं कानाला काय, म्हणजे मशीन हे कशा करतायत, म्हणजे ऐकायला कमी झालं. डोळ्याला काय, चष्मा हा कशा करता, दिसायला कमी झालं. आता तुमचेच कान तुमच्या ऐकायला तयार नाही, तुमचे डोळे तुमच्या ऐकायला तयार नाही, मग पोरांनी ऐकावी कशाला इच्छा करता. मग आता पुढची तयारी करा नाही का. हा म्हणतो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल. पोरं म्हणतात हे लवकर कसं जाईल. पोरं यांची जायची वाट पाहतात. हा म्हणतो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल. काही काळजी करू नको.
आता स्वतःची काळजी कर, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंत नको हो. आता तरी प्रपंचाच्या बाहेर निघ. देहस्ति मांसर धीरे भीमते त्यजत्वं, जाया सुता दिश सदा ममता विमंच, पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गदिष्टो, वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. या अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येणार आहेत महाराज. आज जरी तारुण्य असेल, हे तारुण्य टिकून राहणारं नाही आहेत. सगळ्यांना कळतं महाराज, पण याचं स्मरण करून द्यावं लागतं. मग एखाद्याच्या लग्नाला नाही गेलो तरी चालेल, पण मौतीला अवश्य जावं, कारण मौतीला गेल्यावर मृत्यूचं स्मरण होतं. मृत्यूचं स्मरण झालं की मनुष्य पाप कर्मापासून परावृत्त होतो. विठाला विठ्ठला 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 एक सज्जन मनुष्य, सरकारी नोकरी होती, पगारही चांगला होता, रिटायर झाला. रिटायरमेंटचे पैसे भरपूर मिळाले, पेन्शनही चालू होतं. घरी परिस्थिती चांगली होती, बागायतदार होता, मुलं बाळं लग्न झालेले, मुलीचं लग्न झालेलं होतं, सगळे सोयीला लागले, नातू झालेले होते. रिटायर झाला, पैसे मिळाले, त्याला वाटलं आता काय करावं, करा हरिहरी. आता केला संसार. आश्रम होता गावाच्या बाहेर, आश्रमात जाऊन बसायचं मंदिरात. पण मन कुठं लागतं, जीवनभर संसार केला, सगळं मन संसारात, देवाकडं मन लागतं का हो? एखादा शेतकरी त्याला म्हणे ध्यान कर, तो डोळे बंद करून बसला ध्यान, काय दिसेल त्याला? त्याला देव नाही दिसणार. मकाचे कणस, कांदे, कपाशीचे बोंड, डोळे बंद केलं तेच दिसणार ना. रात्रंदिवस ते चिंतन करतोय तो. कारण जीवनभर जे कर्म माणसाने केलेलं आहे त्याचं स्मरण होत असतं. तो गेला आश्रमात, म्हणले महाराज मी सरकारी नोकरीतून रिटायर झालो, पैसा सगळं काही आहे माझ्याकडे, मुलं बाळं सगळे सोयीला लागलेले आहे, मला कशाची चिंता नाही, मला परमार्थ करायचा, हरिहरी करायचं, पण काय करावं, भजन घडत नाही. भजन करायला जावं तर संसारात डोळेपोळे येतो. एक मनुष्य म्हणला काय करावं, मारा हातात माळ घेतली का जप करायला लागलो की झोप लागायला लागते, ज्ञानेश्वरी वाचायला लागले की झोप लागायला लागते, कीर्तनात येऊन बसलं की झोप लागायला लागते. मी त्याला विचारलं पैसे मोजताना झोप येते का? नाही म्हणले पैसे मोजताना कशी काय येईल, मग जप करताना कशी काय येते? याचा अर्थ पैशाला आपलं समजतो, देवाला आपलं मानित नाही. अशा मार्गाने सांगितलं महाराज काय करावं, ध्यान करायची इच्छा आहे पण घडत नाही, काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणे तुमचा हात दाखवा बरं. काय? तुम्ही 7 दिवसात मरणार आहे म्हणले. 7 दिवसात मरणार आहे ऐकल्याबरोबर त्याचं धाबसदन आणलं. घाबरला नव्हतो. घरी आला, मोठ्या मोठ्याने रडायला लागला. बायको म्हणली काय झालं? महाराजांनी सांगितलं 7 दिवसात मरणार. पोरं रडायला लागले, मुलगी रडायला लागली, बायको रडायला लागली, आई रडायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3ऱ्या दिवशी मुलं म्हणले आम्ही कुठं रडत बसू इथं, आता कामधंदे सोडून आम्हाला आमचे कामं पाहू द्या. आईला म्हणलं काही झालं तर फोन करा आम्हाला. पोरं गेले निघून. मुलगी म्हणले मला पण सासरी जावं लागेल, किती दिवस इथं राहू मी सासूरवासी नाही. मुलगी गेली निघून, मुलं कामाला निघून, दोघं पती पत्नी बसले रडत. 4था दिवस सुगवला. एक मुलगा म्हणला मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. काय बोलायचं? काय नाही म्हणले, आता वाटण्या राहिल्या म्हणले अजून आपल्या. बाप म्हणलं तर आजच काय सुचलं वाटण्यांचं? नाही पण कसं आहे, नंतर काही वाद होण्यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर झालेलं बरं राहील. बघा आता पोरं
बाप मरायला लागला मग म्हणतो आमच्या वाटण्या करून द्या. बापला ठीक आहे देतो उद्या करून. गेला 4था दिवस. 5वा दिवस उगवला. 5वा दिवस उगवला आणि 5व्या दिवशी ठरलं मुलांच्या वाटण्या करून द्यायच्या. दिल्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करून मुलांना. पत्नी म्हणली माझं काय काय मी कुठं राहू म्हणले. हे काय पोरं आहेत म्हणले, आपण पोरांमध्ये राहतोच आहेत. सुनांचा काय भरोसा. मग मला आता तुमचा आधार आहे, पण तुम्ही गेल्यानंतर कोण येईल. सुनांनी दिलं कडून तर काय करणार. मग तुझी काय इच्छा आहेत. नाही तुमचे रिटायरमेंटचे पडले खात्यावर, माझ्या खात्यावर द्या ट्रान्सफर करून. 7 दिवसात मरणार हे बातमी ऐकल्याबरोबर सगळ्यांचं वागणंच बदललं. हा म्हणला मी एवढं प्रेम करीत दोन काय समजवतो आपल्यावर काय प्रेम आहे यांचं. हे तर सगळे स्वार्थीच निघले. मुलंही स्वार्थी, बायकोही स्वार्थी, सगळेच स्वार्थी. काही पैसे बायकोच्या सुद्धा खात्यावर टाकून दिले. अजूनही त्याच्याकडे पैसे होते. आणि आयुष्यभर नोकरी केली, सरकार नोकरी, पगार चांगला होता, बरेच पैसे शिल्लक होते. त्यांनी ठरवले राहिलेले पैसे आता मुलांना द्यायचे नाही, पत्नीला द्यायचे नाही. मग आपण तर जाणार, पैशाचं काय करणार. गोरगरिबाला वाटून देऊ म्हणले. जे खरोखर गरीब आहे अशांची यादी गावातून त्यांनी काढली आणि सगळे गरिबांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी आणि सगळा पैसा गोरगरिबाला वाटून दिला. पोरं लागले भांडायला, तुम्ही काय उधळपट्टी लावली म्हणली. अजिबात बोलायचं नाही. मी कमवलेले आहेत, तुम्हाला तुमची प्रॉपर्टी दिली, मी ठरवेल काय करायचं. सगळा पैसा गोरगरिबाला वाटून दिला. 6वा दिवस गेला. 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आश्रमात जाऊन बसला. राम 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 जप करीत. संध्याकाळ झाली. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला. खळबळून जागा झाला, सावध झाला. 1 वाजला. महाराजांनी सांगितलं तर 7 दिवसात मरणार. 12 तर वाजून गेले, 7 दिवस होऊन गेले. 8वा दिवस सुरू झाला. मी तर काही मेलो नाही. मग हे बाबा लोक खोटं बोलतात का काय. तो गेला कडी वाज, ए बाबा उठा, 7 दिवसापासून आमच्या झोपा मोडल्या, तुम्ही कुठं झोपा काढतायत, उठा. मग काय झालं. तुम्ही बाबा लोक जर खोटं बोलायला लागले, आम्ही कोणावर भरोसा ठेवा. म्हणून मी काय खोटं बोललो. तुम्ही मला सांगितलं तर 7 दिवसात तू मरशील. मग 7 दिवस तर होऊन गेले, मी तर काही मेलो नाही. मग तुम्ही खोटं कसं काय बोलले. मी कुठं खोटं बोललो म्हणले. मी बोललो नाही की तुम्ही 7 दिवसात मरशील. म्हणले हो. 7 दिवस संपले ना, मी तर काही मेलो नाही. तुला कळलं नाही म्हणे मी काय बोललो ते. समजून घेण्यात तुझी चूक झाली म्हणले. म्हणले कसं काय. अरे बाबा आठवड्याचे दिवस किती असतात. 7 असतात ना. मग त्यापैकी कोणत्या तरी दिवशी मरणार, म्हणजे 7 दिवसात मरणार. कदाचित तो 10 वर्षानंतर मरणार असेल, 25 वर्षानंतर मरणार असेल, पण मरणार 7 दिवसातच. आठवड्यामध्ये 7च दिवसात, 8वा दिवस असतच नाही. मी कुठं चुकीचं सांगितलं. मग मला अगोदर उलगडा करून सांगायचं नाही, मी तर सगळं देऊन मोकळं झालो म्हणल्या. पोरांना प्रॉपर्टी दिली, बायकोच्या खात्यावर पैसे टाकले, बाकीचे गोरगरिबाला वाटून दिले, याचे खिसे ठणठण गोपाल. सांगितलं आता बस. तू म्हणत होता ना भगवंताचं ध्यान करण्याकरता माझं मन लागत नाही. तुझं मन लागण्याकरता, मन न लागण्याची कारणं संपवण्याकरता मला तुला हे सांगावं लागलं. आता तुला कळालं बायको स्वार्थी आहेत, मुलं स्वार्थी आहेत, सारं जग स्वार्थी आहेत. आता या जगामध्ये, मुलांमध्ये, बायकोमध्ये तुझं मन लागणार नाही. आता भगवंतात मन लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता तू ध्यान कर. सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान, तेने
सुशीलाबाई निवृत्ती पाटील ठोंबरे पुरणगाव यांच्याकडून 1100 रुपये महाराजांच्या चरणी अर्पण. बरं, निवृत्ती पाटील ठोंबरे बऱ्याच ठिकाणी नेहमी कीर्तनामध्ये देत असतात, पण पत्नीचं नाव टाकून देत, असं प्रेम पाहिजे. धन्यवाद आपल्याला. विठाला 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 विठाला. आता समाधान मिळेल महाराज, कारण उद्विग्नता ज्यामुळे प्राप्त होतं ते कारण संपले. तेने सदा चित्ता समाधान. आणि अशा प्रकारचं समाधानी जीवन प्राप्त होणं म्हणजेच शेवट गोळ. महाराज सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये जो परमार्थ केला, एवढा मोठा अट्टहास केला, कशा करता केला, तर शेवट गोळ व्हावा म्हणून केला. प्रथम चरणामध्ये यासाठी केला होता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. रि सनि रि सनि द सनि द सनि द प. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
रखुमाई भावा विठला 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 सौ शांताबाई दादासाहेब ठोंबरे पुरणगाव यांच्याकडून 5100 रुपये महाराजांचे चरणी अर्पण. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठ्ठला विठ्ठला विठला 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता हा अट्टहास आहे. जीवनाचं अंतिम साध्य परमात्मा आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच शेवट. परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर जीवनामध्ये काहीही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही. विठला 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 विठ्ठला विठला 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 विठला. माणसानं जीवनामध्ये अशी वस्तू प्राप्त करावी की आता दुसरं काही प्राप्त करण्याची गरज राहू नये. सांसारिक पदार्थ किती प्राप्त केले तरी इच्छा तृप्त होत नाही. कोवा दरिद्र विषाला तृष्णा, ज्याच्या तृष्णा विषाला आहे त्याला दरिद्र म्हणतात. तृष्णा केव्हा शांत होतात? भगवत प्राप्तीनंतर. काही विश्व ज्या परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, या विश्वाचा अभिन्न निमित्तोपादान कारण असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याची भक्ती दृढ झाली महाराज. सफलता प्राप्त झाली महाराज. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. मन शांत झालं, मनाची धाव थांबली. भीष्माचार्य होते महाराज. भीष्माचार्यांच्या अंतिम दर्शनाला भगवान परमात्मा गेले. भीष्माचार्यांची अंतिम इच्छा होती, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजा के मन को लुभाते. यही गीत गाकर मैं तन नाथ त्यागू, गोविंद दामोदर माधवेति.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंश बट हो, मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं इच्छा होती मला. याला शेवट गोड म्हणतात. रामायणातला प्रसंग आहे. सेतू बंधन चालू होतं, सेतू बांधायचं काम चालू होतं. नळ निळ्यांच्या हातून दगड टाकला की तो दगड तरायचा. अनेक वानरं दगड घेऊन येत होते. एक खारुताई होती, तिला वाटलं आपणही काहीतरी करावं. काय करणार ते विचार, तिची ताकद तरी काय, काय दगड उचलू शकत नाही. ती काय करायची, समुद्रात डुबकी मारायची, अंग भिजवलं की वाळूत यायची आणि वाळूत गळबळ लोळायची. तिच्या अंगाला जेवढी वाळू अटकली ना तेवढी घेऊन यायची, ते दगडात जाऊन झटकायची. कशा करता करायची ती, सेतूबंधनाच्या कामात आपली बजत. परत जायची, पाण्यात डुबकी मारायची, ओली झाली की वाळूत गळबळ लोळायची, ती वाळू घेऊन यायची आणि दगडातून झटकायची. हे करीत असताना त्या वानरांना तकलीफ व्हायची ना, पाय पडायची भीती असायची. असं करता करता हनुमानजीचा पाय पडला त्या खडीवर. पाय पडला, घाबरली, ते चिरचिर करायला लागली, थरथर कापायला लागली. रामाचं लक्ष गेलं, हनुमानजीचं लक्ष नाही, पाय पडला गेले नाही हनुमानजी. रामाने त्या खडीला उचललं, खडीला विचारलं, काय झालं तुला, हे तू काय करीत होते इथं. तिने सांगितलं, सेतू बांधण्याच्या कामात मदत करीत होते. म्हणले, तू काय मदत करीत होती. मी पाण्यात जायचे, अंग भिजवायचे, गळबळ लोळायचे, अंगाला आलेली वाळू लागलेली वाळू घेऊन यायचे. म्हणले, मग तुला असं का घडलं. माझ्या अंगावर हनुमानजीचा पाय पडला. रामाने विचारलं, एवढं चांगलं काम तू करीत होती, हनुमानजी तुझ्या अंगावर पाय दिला, हनुमानजीला शिक्षा दिली पाहिजे. म्हणे, तू सांग कोणती शिक्षा देऊ. तू म्हणशील ते शिक्षा हनुमानजीला. त्या खडीने सांगितलं, हनुमानजीचा पाय माझ्या अंगावर पडल्यामुळं मला रामाचा हात मिळाला. असेच हनुमानजीचे चरण स्पर्श सतत मला होत राहो, हीच हनुमानजीला शिक्षा. कारण संतांच्या चरण रजाने काय होतं, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. संत चरण रज लागे दास है, वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून का करतो हे महत्वाचं असतं. आणि म्हणून जीवनामध्ये मनुष्य एवढा मोठा अट्टास कशा करता करतो, तर शेवट गोड व्हावा म्हणून करतो. महाराज सांगतात, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड व्हावा त्याचा करता मी हा सगळा अट्टास केलेला आहे. मग झाला का गोड. आता भगवंताची प्राप्ती झाली, मी निश्चिंत झालो आणि आता मी 20वा पावलो, कारण माझ्या तृष्णा संपल्या द्वितीय चरणामध्ये. आता निश्चिंतीने पावलो 20वा, आता निश्चिंतीने पावलो 20वा, आता निश्चिंतीने पावलो 20वा,
मनुष्य निश्चिंत केव्हा होतो? खुंटल्या धावा तृष्णेच्या, तृष्णा संपल्या. भीष्माचार्यांच्या अंत समयाला भगवान परमात्मा आले आणि भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभुम्ने. माझी बुद्धी तुम्हाला आता मला समर्पित करायची, कारण ते वितृष्ण झाली आहे. आता माझ्या तृष्णा संपल्या, सगळी धाव संपली. त्रिभुवन कमलम तमालवरण रविकर गौरवरांबरम दधाने वपुरलककुला मृतानाब्जं विजय सखेरतिरस्तु मे नवद्या. माझी बुद्धी आता मी तुम्हाला समर्पित केली, त्यामुळे धाव थांबली, तृष्णा संपल्या. माणसाची धाव थांबत नाही, मरेपर्यंत धाव थांबत नाही. रावणाची धाव थांबली का हो? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवळी गेली नाही. 7 कोटी सोन्याचे घरे होते, थांबले नाही धाव. रावणाचा जेव्हा मृत्यू झाला, मृत्यूच्या समयी रावण रणांगणात पडला. रामाने लक्ष्मणाला पाठवलं, जा रावणाकडे संदेश घ्यायला. रावणाचा संदेश जगाला दे. सफल झालेल्या माणसाचा संदेश जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढा विफल झालेल्या माणसाचा सुद्धा महत्त्वाचा असतो बरं का. कारण मनुष्य विफल का झाला, त्या विफलतेची कारणं आपल्या लक्षात येतात आणि ते कारण आपण टाळू शकतो. आणि म्हणून रावणाचाही संदेश महत्त्वाचा होता. लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं रामाने. रावणाने सांगितलं काय संदेश देऊ म्हणलं, कोणते खूप चांगले कामं केले मी माझ्या जीवनात. मला वाटलं धन मिळाल्यानंतर सुख मिळेल. खूप पैसा कमावला, 7 कोटी सोन्याची घरं. मिळालं का सुख? नाही मिळालं. पैशावाल्याला विचार सुख आहे का? गरिबापेक्षा पैशावाला जास्त दुःख आहे. सत्ता मिळाली तर सुख मिळेल. त्रैलोक्यावर सत्ता मिळवली, मिळालं का सुख? नाही मिळालं. भोगात सुख मिळेल. 80,000 बायका केल्या. रावणाला 80,000 बायका होत्या. किती अतिरेक आहे. मिळालं का सुख? नाही मिळालं. सांगितलं मी एवढे प्रयत्न केले पण मला सुख मिळालं नाही. आणि मला हेच कळलं यातून की संसारात सुख नाही आहे. हे जेव्हा कळतं त्यावेळेला तृष्णा शांत होतात. आणि तृष्णा शांत होणं हीच जीवनाची सफलता आहे. आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा शांत झाल्यानंतर राहिलं शक्ती कौतुक. आणि हेच खरं मंगल म्हणजे पवित्र आहे तृतीय चरणामध्ये. कौतुका
धन्यवाद. आमचे कचरोंना डी.के. पाटील तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. डॉक्टर डोंगरे भेट देऊन गेले, त्यांनाही धन्यवाद. आमचे कल्याणराव जगतापलाही धन्यवाद. विढाला 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 विढाला. 2 वाजून गेलेले आहेत. आवरून घेऊ आपण. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेणे गुणे. केलं आता फक्त राहिलं करणाराचं कौतुक. ही अवस्थाच म्हणजे मुक्त. समीपता लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हे जर समीपता परमात्म्याच्या समीप जवळ जाणे. स्वरूपता चतुर्भुज नर होऊन ठेले. आणि सायुज्यता म्हणजेच भगवंताशी एकरूपता. देव पहावया गेलो देव होऊन या ठेलो. आता संसाराची चिंता संपली. आता भगवंताचं ध्यान आणि भगवंताची एकरूपता म्हणजेच मुक्तीने मला वरलं शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे मुक्ती परनेले नावारी, परनेले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम